आत्ता तळेगावला जाऊन आलोय म्हणून सांगतो. 269 पायऱ्या न थांबता मी शेवटपर्यंत गणपतीपर्यंत पोचलेला आहे. आणि माझ्याबरोबर भाचे जावई कोपऱ्याला उभे राहून मला वर बघत होते. तर कारण असं आहे, माझ्या फुफ्फुसांची क्षमता उत्तम वाढलेली आहे. गेली 34 वर्ष प्राणायामाशी तडजोड नाही. तुम्हाला कोणालाही पटणार नाही, या देहाचं वय 83 चालू आहे, 8वर 3. पण साधनेची तडजोड नाही. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की नाकाने श्वास, तोंडाने अन्न. ब्रह्मविद्या श्वास आणि विचाराची साधना आहे. विचार आता असा करा, जीवनात यशस्वी होण्यासाठी परमेश्वराने माणसाला 2 उपकरणं दिलेली आहेत, एक शरीर आणि दुसरं मन. ही दोन्ही उपकरणं योग्य रीतीने वापरल्याने मानवी जीवन समृद्ध, बिन त्रासाचं, बिन औषधी होऊ शकतं. मग आता आपण पाहूया की दोन्ही उपकरणं योग्य रीतीने कशी वापरायची. तर योग्य श्वसनाने शरीर आणि योग्य विचाराने मन वापरण्याने शक्य आहे. कारण आरोग्य हे शरीराशी संबंधित आहे आणि यश हे मनाशी, विचारांशी संबंधित आहे. आता दुसरा असा विचार करा, आपण पहिला शरीर उपकरणाचा विचार करूया. मी प्रश्न उपस्थित करणार आहे, फक्त तुम्हाला विचार करायला उत्तर मीच देणार आहे. पण कुणी रागवू नका, काय प्रश्न विचारतात आम्हाला या महिन्यात. परमेश्वराने सस्तन प्राण्यांना 2 नाकपुड्या का दिले? कधी मनात आलं का? मी जेव्हा 10 ते 18 वयोगटाच्या बालवर्गाला शिकवतो तेव्हा एखादा विद्यार्थी हात वर करतो, पाहू श्वास घेण्यासाठी. मग मी त्याला असं विचारतो, 1 नाकपुडा का नाही दिला? 2 का? म्हणजे परमेश्वराची काहीतरी वेगळी योजना आहे त्या 2 देण्यामध्ये. म्हणून याच्यावर विचार करा, परमेश्वराने 2 नाकपुड्या का दिल्या? आता ह्याचं उत्तर शोधायला आपल्याला विजेकडे जावं लागेल. आपण कोणीही इलेक्ट्रिशियन जरी नसाल तरी आपल्याला एक नक्की माहिती आहे की विजेचा प्रवाह वाहून आणणाऱ्या 2 तारा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मराठीमध्ये धन ऋण, या पॉवर हाऊस पासून आपल्या घरातील प्रत्येक दिव्यापर्यंत आलेली आहे. त्यातली 1 तार निघाली तर विजेचं कार्य चालत नाही, चालणार नाही, ते बंद पडतं. हा आपला अनुभव आहे, बरोबर. म्हणजे विजेचं कार्य सुरळीत चालू राहण्यासाठी दोन्ही तारांची शक्ती आवश्यक आहे. हे विजेचं तत्व, नेमकं हेच तत्व परमेश्वराने नाकपुड्या 2 देण्यामध्ये आहे. तुम्हाला प्रश्न पडेल, विजेचा प्रवाह पॉवर हाऊस पोचून येतो, आमच्या नाकपुड्यात कुठे जाणार? यासाठी विश्वाचा नियम असा आहे, या विश्वामध्ये 12-12 तासाच्या अंतराने धन ऋण, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे तत्व विभागलेलं आहे. म्हणून प्राणायामाच्या त्या वेळा आहेत, त्या वेळेला प्राणायाम करा, सगळं मिळेल तुम्हाला. याप्रमाणे विचार केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल, अरे हे किती सोपं आहे. आता इथे विचार करायला सुरुवात करा, हे धन ऋण तत्व याचं कसं? आता इथे दुसरी गोष्ट, आपली उजवी नाकपुडी धन पॉझिटिव्ह, डावी नाकपुडी ऋण निगेटिव्ह. हे नाकपुड्यातून कसं घ्यायचं यासाठी प्राणायाम शिकवला जातो. म्हणजे धन ऋण तत्व शरीरात वेगवेगळं केल्यासाठी सस्तन प्राण्यांना 2 नाकपुड्या दिलेल्या आहेत. माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, बरोबर. आजपर्यंत आता रत्नागिरीमध्ये गेली 23 वर्ष हा अभ्यासक्रम मी शिकवतोय. मी स्वतः गेली 34 वर्ष हा अभ्यास करतोय आणि साधना करतोय. आणि ह्या साधनेमध्ये माझ्या असं लक्षात येते की जर आपण नियमितपणे साधना केली, आपल्या क्षमता वाढू शकतात. फक्त पुन्हा पुन्हा एकदा सांगला सगळ्यांना, सगळी गडबडीत असलेली माणसं, धावाधाव, स्वतःकडे बघायला वेळ नाही, इतरांचं करण्यामध्ये वेळ, हे बघा बसलेली आहे. रात्री उशिरापर्यंत दुसऱ्याचे पाय तपासतात, आपल्याकडे बघायला वेळ नाही. एक काळ असा येतो की ज्या वेळेला असा पर्याय नाही, ॲडमिट व्हा. नाही, मी मनाची गुणगट बांधून ठेवलेली आहे. मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही, शक्यतो औषध घ्यायची नाही, पैसे असून सुद्धा. मग करायचं काय? या शरीराची घासपूस करायची. पण त्यासाठी स्वतःसाठी वेळ दाखवून ठेवला पाहिजे.
आरोग्य या शब्दाचा विचार करताना आयुर्वेदाने सुंदर काम केलेलं आहे. माणूस जेव्हा आरोग्याचा विचार करतो तेव्हा त्याला असं वाटतं कुठल्याही व्याधी नसणं म्हणजे आरोग्य नाही. तर आरोग्य हे खऱ्या अर्थाने शरीर आणि मन या दोघांचा समतोल राखणं आहे. ब्रह्मविद्या नेमक्या दोन गोष्टी तुम्हाला शिकवते. हे समतोल कसं करा, त्या शरीराची घासपूस कशी करा, हे झाल्यानंतर आपल्याला नक्की असं लक्षात येऊ दे की खरोखर जर मी रोज नागपुड्यांचा वापर करायचा सुरुवात केली मला काय काय मिळणार आहे. आता लहान मंडळींना मी प्रश्न विचारतो वर्गात सुद्धा, श्वास म्हणजे काय. आपल्याला सगळ्यांना माहिती असतो हवा, ऑक्सिजन सुद्धा माहिती असतो, पण कदाचित श्वासाचा तिसरा घटक प्राणशक्ती, त्याला आपण उष्णता म्हणा, तापमान म्हणा, काही म्हणा. आता आपण याचा विचार करण्यापूर्वी पहिली गोष्ट मी तुम्हाला असे सांगतो, आपल्या उच्छ्वासाला आपण काय म्हणतो, कार्बन डायऑक्साईड, बरोबर. शरीरामध्ये कार्बन कसा तयार झाला, कोणी कोणाला जाळलं, तर उत्तर असं आहे श्वासातल्या प्राणवायूने रक्तवाहिन्यातल्या अशुद्ध द्रव्यांना जाळलं, रक्तशुद्धी झाली, उच्छ्वासांनी बाहेर पडलं. पटतंय काय. प्राणवायूचं पहिलं काम झालं रक्तशुद्धी. हवेला काम परमेश्वराने दिलेलं आहे. मेंदूपासून पायापर्यंत शुद्ध रक्ताचा पुरवठा करणं. एकदा प्राणायाम करून 1-2 महिने जर नियमित झाले, संध्याकाळी सुद्धा दमलेलं कोण येणार नाही, कारण सबंध अवयवांना शुद्ध रक्ताचा पुरवठा होईल. तिसरे महत्त्वाचा घटक प्राणशक्ती, ज्याला उष्णता म्हणा, तापमान म्हणा. आता याचा शरीराला उपयोग काय. जन्मतः आपली फुफ्फुसांची आवरणं, आपल्या रक्तवाहिन्या, आपल्या श्वासवाहिन्या यांचा जो लवचिकपणा आहे, हा लवचिकपणा कायम राहावा यासाठी शरीरामध्ये योग्य तापमान राखण्याची आवश्यकता आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाकाने श्वास, तोंडाने अन्न. इथे प्रश्न आता मी तुम्हाला करतो, जिना चढून आल्यानंतर हे का करावं लागतंय. कदाचित श्वासवाहिन्या आकुंचन पावलेत, श्वास ओढावा लागतोय, तापमान शरीरामध्ये कमी राखलं जाते. ते काम बरोबर प्राणायामाच्या माध्यमातून होतं, जे प्राणशक्ती करते. आज अहंकाराने सांगत नाही, गर्वाने सांगत नाही, पण माझ्याबरोबर चालायला, फिरायला, धावायला कोणी या. आज जिना चढायचा असतो, मी माझ्या साधकाला सांगतो जिना चढायचा नाही, जिना भराभर धावायचा. आणि 9 पायऱ्या चढल्यावर जर तोंड उघडावं लागलं तर तुमची अजून फुफ्फुसांचे आकुंचन प्रसरण होत नाही. प्राणशक्ती फुफ्फुसांपर्यंत पोचलेली नाही, प्राणायाम बरोबर होत नाही, 3 अंकामध्ये श्वास घेतला जात नाही. काल दुर्दैव असं आहे, माझ्या घरी एका साधक भगिनींचा 9 वर्षाचा मुलगा आणि 12 वर्षाची मुलगी अस्तम्याचा त्रास म्हणून माझ्याकडे प्राणायामाला येत आहे. आईला पहिला प्रश्न विचारला, रात्री झोपल्यानंतर या मुलांचं तोंड पाहता का तुम्ही. हो, पोट उघडे असतात रात्री, तोंडाने श्वास घेतला जातो, कारण अस्थमा हा काय, श्वासनलिकेतला विकार आहे. आता तो दूर करायचा असेल तर प्राणायामाशिवाय पर्याय नाही. आत्ता मी तुम्हाला जसं सांगितलं, हवा, प्राणवायू, प्राणशक्ती, हे जर आपलं काम किती सोपं आहे. मी सुरुवातीला सांगितलंय शरीरी व्यवस्था आहे. आपलं काम काय, नागपुड्याने आत टाका, बाकी सगळं व्यवस्थापन करतं. म्हणजे शरीर हे व्यवस्थापन हे पटायला लागेल. या दोन्ही गोष्टी हळूहळू आपल्याला पटायला लागतील. आता इथे आपल्या एक गोष्ट लक्षात येईल, आपण शरीर उपकरणाची माहिती घेतली, श्वास म्हणजे काय घेतलं. आता आपण मन या उपकरणाकडे जाऊया. आता मन हे उपकरण वापरण्यासाठी ध्यान पद्धती, परंतु ध्यानाबद्दल बरेच लोकांचे गैरसमज आहेत. ते असे, ध्यान हे आपल्याला जमणारं नाही, आपलं काम नाही, वगैरे वगैरे. परंतु ब्रह्मविद्येची ध्यानाची प्रक्रिया म्हणजे साधे, सोपे, सुलभ मानसिक व्यायाम प्रकार आहेत, ज्यांच्या नियमित सरावाने आपल्याला जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. तुमच्या दृष्टिकोनामध्ये आमूलाग्र बदल होतो. पण यासाठी शांत बसण्याची सवय लावायला हवी.
कोणी रागवू नका, उत्तर दिलं तर चालेल, हात वर केला तर चालेल. इथे बसलेल्या सगळ्यांनी कोणीही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 10 मिनिटं डोळे बंद करून शांत बसता का? नाही नाही, हे आश्चर्य वाटत नाही मला हो. कारण काय माहितीये का, मुळात शांत डोळे बंद करून बसायचं का? डोळे बंद करून बसायचं म्हणजे काय? आजच्या व्यवस्थापनाकडे लक्ष ठेवायचं. श्वास जोरात चाललाय का, हळू चाललाय का, बंद होतोय का, वगैरे वगैरे. पण तेवढी एकाग्रता मिळायला हवी. ध्यानाची प्रक्रिया म्हणजे नेमकं नक्की काय बघा. मनाला अंतर्मनात घेऊन जाऊन अंतर्मुख व्हायचे. शब्द मराठी आहेत सगळे, अतिशय महत्वाचे शब्द आहेत. मुद्दाम अंतर्मनात घेऊन जाऊन अंतर्मुख व्हायचे. जर नियमितपणे ध्यानाचा सराव केला, आपोआप काळज्या, विवंचना, अडचणी, ताणतणाव, व्यसनमुक्ती, निद्रानाश औषधाशिवाय दूर होती. मी तुमच्यातलाच आहे. या सगळ्यांची मंडळींची माझ्या घरी चांगली ओळख आहे. माझ्या घरी विचारून बघायचं, या देहाला काही औषध आहेत का? पुन्हा पुन्हा सांगतो, गर्व नाही, अभिमान नव्हे. या देहाला काही औषध आहेत का? कारण मला शक्यतो औषध घ्यायचं नाही, तरी सुद्धा वयानुसार हळूहळू कुठे ना कुठे कुरकुर करायला लागतात. मग अशा वेळेला अशा माणसाकडे मी जातो, ते मला सोप्यात सोपे उपाय सांगतात. पिशवी शेका, पण पेन किलर घेऊ नका. काय नशीब आहे. विचार करा, आता आपण मनाबद्दल बोलतो. या मनाच्या बाबतीत म्हणजे विचाराच्या बाबतीत महत्वाची गोष्ट अशी आहे, अर्थज्ञान मन वापरून मानवी जीवन समृद्ध करायचं आहे. आता हे अर्धज्ञान मन म्हणजे नक्की काय? मराठीमध्ये अज्ञात मन आपल्याला माहिती नसलेलं, इंग्रजीमध्ये सबकॉन्शियस माइंड. या ठिकाणी मुद्दाम एक गोष्ट अशी सांगतो, या अज्ञात अर्धज्ञात मनाचे गुणधर्म असे आहेत, ते कधी झोपत नाही, विसरत नाही, स्मरणशक्ती उत्तम. माझा JK5 कंपनीमध्ये वर्ग चालू होता, त्यावेळेला फडणीस नावाचे जनरल मॅनेजर होते तिथे. तर त्यांना जेव्हा मी हे सांगितलं, अर्धज्ञात पण वापरून आपण सकाळी पाहिजे तेव्हा उठू शकता, आणि तुम्ही सगळ्यांनी, मी तुम्हाला मुद्दाम सांगणार आहे, हे करून बघा. रात्री झोपताना आता अगदी दिवे बंद आहेत, आता तुम्ही आपापल्या गादीवर झोपलेल्या, फक्त स्वतःला असं सांगा, मला पहाटे 5 वाजून 5:30, 5 वाजून 30 मिनिटांनी उठायचं आहे, 5 वाजून 30 मिनिटांनी उठायचं आहे, 5 वाजून 30 मिनिटांनी उठायचं आहे. म्हणजे ज्ञात मनातून अर्धज्ञात मनामध्ये सूचना देऊन टाका, आणि सकाळी जाग येते का बघा. आधीच पाहिजे, पण करून बघा आणि विश्वास ठेवा. मी कायम दुपारी सुद्धा स्वतःला 1 वाजता जर झोपलो तर सांगतो, 3:30 वाजता उठायचे, 3:30 वाजता उठायचे, 3:30 वाजता उठायचे. पण घरात कोणी ऐकलं, कुठे उन्हात मारायला जायचे. त्यामुळे जोरात कोणाशी बोलायचं नाही, आपल्या मनाला सांगायचं, बाबांनी तुम्हाला उठो, मला न्यायला बसायचं. विश्वास ठेवा. अर्धज्ञात्मन, सबकॉन्शियस माइंड अतिशय महत्वाचं आहे. आता ह्याचा काय वापर करायचा? त्या मनामध्ये उत्तमोत्तम विचार भरायचे. कारण माणसाचे जसे विचार तसे त्याचे आचार. मग विचार बदला, जीवन बदलेल. बदलला नाही तर सुधारला नाही. ही ध्यानाची प्रक्रिया. यासाठी तुम्हाला आमच्या अभ्यासक्रमामध्ये 8 प्रकारचे मानसिक व्यायाम शिकवले जातात, ज्यांच्या नियमित सरावाने मी तुम्हाला नक्की असं सांगेन, प्रत्येकाला असा अभ्यास केल्यानंतर प्रतिक्रिया मला लिहून देतात, हो खूप उशीर झाला हो अभ्यास करायला, वयाच्या 25-30व्या वर्षी अभ्यास आम्हाला मिळायला हवा होता. पण ठीक आहे, ज्या वेळेला मिळाला त्यावेळेला आपण त्याचं पुढचं करत राहू, पुढच्या आयुष्याचं कल्याण करत राहू. एवढाच मार्ग आपल्याकडे आहे. म्हणून ध्यानाच्या बाबतीत मी तुम्हाला हे सांगितलं की शांत चित्ताने तर याप्रमाणे पहिली गोष्ट अशी, शांत बसायला आपण सगळ्यांनी सुरुवात केली पाहिजे. तर इथे गोष्टीचा विचार करा. शारीरिक पातळीवर 8 प्रकारचे शारीरिक व्यायाम शिकवले जातात.
ह्या शारीरिक व्यायाम जर नीटपणे नियमितपणे शारीरिक व्यायाम केले तर पाठदुखी, मानदुखी, मानेचा कमरेचा स्पॉन्डिलोसिस, संधिवात, सांधेदुखी, खांदे घोटणं, वर्टिगो म्हणजे घुबड, सायटिका, ह्या सगळ्या गोष्टी औषधाशिवाय दूर होतील. विचार करा, परमेश्वराने एक अचूक यंत्र शरीराच्या रूपाने जन्मता दिलेला आहे. मगाचा शब्द पुन्हा शरीरी व्यवस्था आहे. आपण जर अभ्यासाने शरीराचे व्यवस्थापन समजून घेतलं तर नियमित सरावाने आपण ते कार्यरत कराल आणि मग अनारोग्य उद्भवणारच नाही, अव्यवस्था होणारच नाही. हाच आपला उद्देश आहे. थोडक्यात आपण जर स्वतःकडे बधितपणे बघायचा प्रयत्न केला, आपण निरोगी नक्की राहू शकतो. त्यावेळेला कोणी असा विचार करू नका डॉक्टरांच्या दवाखान्यांचं काय होईल, केमिस्टचं काय होईल, ते बघतील काय करायचं. नको ते विचार वर्गामध्ये मला सांगतात वर्ग संपल्यानंतर. नाही, खरं आहे म्हटलं, तुम्ही ते केमिस्टचं दुकान चालवायला त्या गोळ्या खात राहा, पण हा वर्ग संपला की तुम्ही पुन्हा मला भेटायला येऊ नका. विचार करा, मी तुम्हाला हे सांगतोय, श्वासाबद्दल आपण बोलतो, विचाराबद्दल बोलतो, ही सगळी ब्रह्मविद्येची साधनं आहेत. ही साधना नियमित करायला पाहिजे. बरं, ह्याला फार वेळ लागत नाहीये. दिवसातून फक्त 8 प्राणायाम करायचे. त्याच्या वेळा अशा आहेत: सकाळी चहा पाणी पिऊन झालं प्राणायाम करायचे 2, दुपारी भोजनापूर्वी 2 प्राणायाम, संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी 2 प्राणायाम, रात्री भोजनापूर्वी 2 प्राणायाम. आता मी नेहमी वर्गामध्ये असं सांगतो, आपण काही तेवढंच काम नाही आपल्याला, आपण दिवसभर व्यस्त असतो. बरं, माझा अनुभव असा आहे, कार्यालयामध्ये कोणी करत नाही. मी रत्नागिरीच्या बँकेमध्ये असताना मी माझ्या ऑफिसरना सांगायचो, मला 5-1 मिनटं जेवायला यायला लागतील, तुम्ही सुरुवात करा डबे खायला. ते म्हणायचे, काय झालं आहे माणसाला? मी माझा प्राणायाम करायचो आणि मग माझा डबा उघडायचा. पण मला स्वतःला एवढी जाणीव हवी, दुपारी सूर्य मध्यावर आलेला असतो त्यावेळेला भरपूर प्रमाणात मला प्राणशक्ती आत सोडायची आहे. ती संधी मला सोडायची नाही. पण हे मीच ठरवायचं. हे कायमच चालू राहायचं. पण म्हणून ह्या वेळा आहेत आणि म्हणून मी सोपं असं सांगतो, सकाळी चहा पाणी दूध पिऊन झालं 4 प्राणायाम करा, रात्री भोजनापूर्वी 4 प्राणायाम करा, पण सकाळी न्याहारीनंतर दुपारी भोजनानंतर कमीत कमी 2 तास प्राणायाम करायचा नाही. त्या वेळेला प्राणायाम करायला सुरुवात करा. तुमच्या लक्षात येईल, पोटाचे स्नायू आत ओढले जातात. जठर भरलेलं असेल तर स्नायू आत ओढले जाणार नाही. यासाठी प्राणायामाच्या ह्या वेळा आहेत आणि ज्या वेळेला प्राणशक्ती उपलब्ध आहे. महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगतो, प्राणशक्तीबद्दल बोलत असताना आपण कार्यालयामध्ये कार्यालय जातो, 3-4 सुद्धा जेवायला वाजतात. अशा वेळेला घरी जेवायला गेल्यानंतर अस्वस्थता वाटते का? हे पटतंय का? माझ्यासाठी होय म्हणू नका. अस्वस्थता वाटते का? कारण कुठे? अहो, त्यावेळेला जठरामध्ये प्राणशक्ती नाही आहे. ज्या वेळेला शरीरामध्ये प्राणशक्ती आहे त्यावेळेला जेवून घ्या. ती वेळ कुठली? बघा, 2-2 तास, 12 ते 2 मध्ये जेवा. माझ्या बँकेत आल्यानंतर मी शिपाईपासून सगळ्यांना सांगितलं होतं, लंच टाईम किती जरी असला तरी प्रत्येकाने एक तुम्ही काउंटर सोडलात तर बाजूला सांगा, त्याला 2 मिनटं कोणी आलं तर टोकन द्या, पण डबा खाऊन यायचा. पोळी भाजी खायला मला वाटतं 10 मिनिटाच्या वर जास्त वेळ लागत नाही. आणि पुढचं सांगून टाकलं, बँकेची 30 मिनिटं लंच अवर असतो. माझ्या सांगण्यामुळे तुमच्या 20 मिनिटाचं नुकसान झालं तर तुम्ही पब्लिक हाऊस संपल्यावर 20 मिनिटं बाहेर फिरायला जा. पण माझ्यामुळे तुमचं नुकसान व्हायला नको. 20 मिनिटं आमची भुकट गेली. पण 12 ते 2 या वेळेला किंवा 2 ते 4 यामध्ये जेव्हा प्राणशक्ती तेव्हा येऊन घ्या. काय प्राणशक्तीचं कार्य आहे? चयापचय उत्तम होतो. आणि आत्ता तुम्ही जसं माना हरवण्यास काही मंडळींनी हा अनुभव आहे की उशिरा जेवल्यानंतर अस्वस्थता काय येते की ज्या वेळेला जठरामध्ये प्राणशक्ती नाही आहे त्यामुळे अस्वस्थता येते. मग प्राणशक्ती आहे तेव्हा जेवून घ्या. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ही शरीराची सगळी व्यवस्था आहे. आपण अभ्यासाने तुम्हाला प्रत्येक गोष्ट अभ्यासामध्ये शिकवली जाणार आहे.
पहिला धडा आहे. मी आता प्राणायामबद्दल बोलतो. हा पहिला धडा. असे 22 धडे तुम्हाला एका पुस्तकामध्ये बांधून दिले जातील. पाठीमागं दाखवून ठेवलेलं आहे प्राणायामाला कसं बसायचं. आता हे जमिनीवर बसलेलं चित्र दाखवलेलं आहे. आपण आता सगळे खुर्चीत बसलेलो आहोत आणि मगाशी मी सांगितलं 2 नागपुड्यांचा संदर्भ धन ऋण पॉझिटिव्ह निगेटिव्ह विषय आहे. मग खुर्चीत बसला तर तासात व्हायच्या. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आणायचे. हे केलं पाहिजे. याप्रमाणे तुम्हाला धडे दिले जातात. वर्गात शिकवलेलं सगळं 1.5 तासामध्ये लक्षात राहत नाही. त्यामुळे घरी गेल्यानंतर सगळं आता ते मी तुम्हाला सांगितलं. श्वास म्हणजे काय, त्याचे शरीराला उपयोग काय, प्राणशक्ती म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे काय, ते शरीरात व्यवस्थापन काय करतं, ते सगळं तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जातं. ज्याप्रमाणे हा 22 आठवड्यांचा अभ्यासक्रम आहे. प्रत्येक आठवड्याला 2 तास. त्याप्रमाणे 22 आठवडे अभ्यासक्रम तुम्हाला चालेल. आत्ता तुम्हाला पत्रिका दिलेली आहे. ही प्राथमिक अभ्यासक्रमाची पत्रक आहे. त्याबद्दल आत्ता तुम्हाला माहिती सांगितली. हा नवीन वर्ग आता 13 सप्टेंबरला सुरू व्हायचा आहे. पुढचे 2 टप्पे असे आहेत. पुढचा टप्पा प्रगत ॲडव्हान्स कोर्स, तो 26 महिन्यांचा आहे. त्याच्या पुढचा अभ्यासक्रम प्रदीपक 24 महिने. हे सगळे टप्पे झाल्याशिवाय शिकवता येत नाही. आता मी प्राथमिक अभ्यासक्रमाला शिक्षिका तयार केल्या आहेत आणि मी पुढचे 2 टप्प्याचा अभ्यास शिकवतो, प्रगत आणि प्रदीपक. त्यामुळे हे पत्रक घरी घेऊन जा, हरवू नका. आणि कधी तुम्हाला सबट मिळेल तर त्या भाटकर बाईंना फोन करून विचारा. त्याच्यावर छापलेलं दामले शाळा आहे. आता ते ठिकाण बदललेलं आहे आणि म्हणून त्यांना विचारा 13 सप्टेंबरला आधी वर्ग चालू होतोय का, तो कुठे चालू होणार आहे, किती वाजता चालू होणार आहे. आणि मग त्या दिवशी आत्ता जशी माहिती दिली पुन्हा एकदा माहिती ऐकायला जाऊन बसा आणि मग ठरवा वर्ग करायचा का नाही. पण माझी हात जोडून तुम्हाला विनंती अशी आहे, या 2 नागपुड्यांचा वापर तुम्ही एकदा करायला सुरुवात करा आणि बघा जीवनामध्ये काय फरक पडतो. आणि हा देह तुम्ही लक्षात ठेवा माझा. त्यापुढे आपल्याचा कोणी जरी भेटला, मला फक्त भाऊ म्हणा, सर, गुरुजी वगैरे काहीही म्हणू नका. मी तुमच्यातलाच आहे. पुढची एक 4 मिनिटं मला अजून तुमची घ्यायची. त्या अभ्यासक्रमाबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. अतिशय ज्वलंत विषय मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितलं मी ह्या देहाची घासपूस का करतो. उद्देश माझा एक आहे, प्रत्येक गोष्टीच्या मागे ध्येय हो. ते काय माझं ध्येय आहे, माझ्या शरीरातले जास्तीत जास्त अवयव मला उत्तम राखायचे आहेत. कारण काय, मला त्या अवयवांचं दान करायचं आहे. 2010 साली देरवणच्या मालावलकर हॉस्पिटलमध्ये मरणोत्तर नेत्रदान आणि देहदानचं रजिस्ट्रेशन मी केलेलं आहे. आता रत्नागिरीमध्ये व्यवस्था झाली, परवा इकडे बदलून घेतलेलं आहे. तरुण भारतमध्ये माझा लेख कोणी वाचलाच का. तरुण भारत वाचणारे मंडळी, मरावे परी अवयव रूपे उरावे हा माझा लेख मी लिहिलेला होता. विचार करा, आपण दैनंदिन जीवनामध्ये बाकी सगळं करतो. मी माझा हात तोडून देऊ शकत नाही, पण मी 100 cc रक्त देऊ शकतो. मुंबईच्या वास्तव्यामध्ये वयाच्या 55व्यापर्यंत जोपर्यंत परवानगी आहे तोपर्यंत मी टाटा ब्लड बँकेचा मेंबर आहे. नियमित मी 100 cc रक्तदान करत होतो. आणि माणसाला भीती वाटते, 100 cc दिल्यानंतर किती वेळ लागेल. साधं उदाहरण देतो, विहिरीच्या पाण्यातनं 1 पोरा पाणी काढलं की झऱ्यातून 6 पोरे पाणी एकत्र येतं. हा निसर्गाचा नियम, तोच नियम इकडे आहे. त्यामुळे अजिबात चिंता करायची नाही. आता मी 4 मिनिटात त्या विषयावर येतो. पुढील 4 ते 5 मिनिटात मला तुमच्यासमोर अत्यंत ज्वलंत विषय मांडायचा आहे. यावर चिंतन करा, कृती करा ही विनंती. मात्र रागवू नका. माणसाचं शरीर हे नश्वर आहे, तर आत्मा अमर आहे असं आध्यात्मिक शास्त्रानुसार मानलं जातं. प्राण गेल्यानंतर शरीर निरुपयोगी ठरतं, पण
या शरीरातील काही अवयव मृत्यूनंतर अन्य व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. मग जर अवयवदानाने आपलं अस्तित्व मृत्यूनंतरही टिकवण्याची संधी मिळाली तर आता हे शक्य झाले. अवयवदान एक श्रेष्ठ दान ठरत आहे, परंतु आपण कधीही अवयवदान करण्याचा पुसटसा विचारही करत नाही. शरीरात नेत्र, फुफ्फुसे, हृदय, यकृत, किडनी, त्वचा, मोठा आतडं यांच्या दानाने एक मृत व्यक्ती 5 रुग्णांचे प्राण वाचवू शकते याचं भानही आपल्याला नसतं. आज रुग्णालयात लाखोंच्या संख्येने रुग्ण अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आपण जर ठरवलं तर अवयवदानाने त्या मृत व्यक्तीला एक नवा जन्म दिल्यासारखं होईल. आज पैसे जवळ असूनही आपण कोणतेही उपाय करू शकत नाही, कारण आपण अवयव तयार करू शकत नाही. ती त्या विधात्याची आपल्याला मिळालेली देणगी आहे. दुसऱ्यांचं आयुष्य उभं करण्यातच सारं पुण्य असतं. आज अवयव मिळत नसल्याने रुग्ण कृत्रिम उपचारावर जगत आहेत. त्याचबरोबर वैद्यकीय शास्त्राच्या विद्यार्थ्यांना चिकित्सेसाठी अवयव मिळत नाहीत. मी ह्या कॉलेजमध्ये जेव्हा जातो तेव्हा रामानंदाचे जे रिस्ट असते ते मला कायम सांगतात, आज आमच्या विद्यार्थ्यापुढे हा प्रश्न आहे, कारण अवयव कोणी देहदानच करत नाही. त्या विद्यार्थ्यांना चिकित्सेला कसे मिळणार? आपणच हे केलं पाहिजे. अवयव मिळत नाही या पार्श्वभूमीवर आपण अवयवदानाची शपथ घेतली, मरणोत्तर देहदानाची, नेत्रदानाची नोंदणी केली तर मनुष्य जन्माचं सार्थक झाल्यासारखं होईल. मग आपण म्हणू शकू, बरावे परी अवयव रूपे भरावे. आता ही सोय स्थानिक पातळीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्यमनगर इथे 24 डिसेंबर 2024 पासून झालेली आहे. पण आपण सगळ्या मंडळींनी याच्यावर विचार करायचा प्रयत्न करा. आज लगेच कोणी निर्णय घेणार नाही, परंतु मी हे फॉर्म घेऊन सगळीकडे फिरत असतो. हे सगळे देहदान नेत्रदानाचे फॉर्म आहेत, कायम मी घेऊन फिरत असतो. माझ्या खिशात काही वेळेला 2 रुपये कमी असतात, पण हे फॉर्म जास्त असतात. तो कोणी लागला वाटेत भेटला तो फॉर्म मला ताबडतोब देता आला पाहिजे. या पद्धतीने विचार करायचा प्रयत्न करा. तुम्ही एक कात्रण पेपरात आहे हा बघा, महाधैर्यवत आहे, त्यांनी वाचलेलं आहे. रत्नागिरीमधली गोष्ट आहे. त्याने देहदानाचा ताबडतोब निर्णय घेतला, परंतु देहदानाबद्दल विचित्र समज आहे. साधी गोष्ट विचार करा, नेत्र काढून घेतले तर माणसाला असं वाटतं देह वेद्रूप होईल का काय? अजिबात होत नाही. काचा बसवल्या जातात आणि मृत्यूनंतर काय त्याला फोटो बिटो काढायला यायचं का काय? काय कल्पना आमच्या डोक्यामध्ये आहे. देह विद्रूप होतो आणि त्या नेत्रांचा उपयोग अंध मुलाला होऊ दे. हा जन्मता अंध मुलं जन्माला येत आहे, बरोबर आहे. मग त्यांना माझ्या नेत्रांचं रोपण झालं तर त्यांना प्रकाश बघता येईल. पण हा विचार करणं आपलं आवश्यक आहे. जे काही आवडलं असेल त्याच्यावर विचार करा. हे पत्र घडवू नका आणि त्या चौकशी करा, अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. मला संधी दिली, हसत खेळत सगळ्यांनी मला प्रतिसाद चेहऱ्यावर दिला, त्याबद्दल मी तुम्हाला शेवटच्या माणसापर्यंत धन्यवाद देतो. ते सुद्धा मध्ये मध्ये हसताय, म्हणजे जायचं काय, हे कीर्तन कधी संपतायचं नाही. चला, धन्यवाद.